विधान परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान होणार आहे। दरम्यान आमदार अपात्रता संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी प्रलंबित आहे आणि त्यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। त्यामुळे विधान परिषद निवडणूक घेणं हे घटनाबाह्य असल्याचा दावा ठाकरे गटाने केलाय। या संदर्भात कायदेतज्ञांची बैठक घेऊन ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आहे। आमदारावर अपात्रतेची कारवाई प्रलंबित आहे सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाने जवळजवळ त्याच्याविषयी निर्णय दिलेला आहे। इथल्या विधानसभेच्या अध्यक्षांनी ते वाचवलेलं आहे। विधानसभा अध्यक्ष जे आहे आपल्या महाराष्ट्राचे यांनी ते एकांगी भूमिका घेतलेली आहे आणि सुप्रीम कोर्टात हा विषय प्रलंबित असताना या आमदारांना मतदानाचा अधिकार आहे का? उद्या यांची आमदारकी रद्द झाली तर जे निवडून येणारे 11 त्यांचं काय होणार हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे। खरं तर एक रूमच घेतली पाहिजे कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी।